48 क्रमांकाचे शेवट उपसंहार सांगा. प्रकृती पुरुषाचा काय दाखवला विवेक, त्याला क्षेत्रज्ञ योग समजतात. जे कोणी क्षेत्रज्ञाला जाणतात ते विदू परम पुन्हा जन्माला येत नाही, असा विवेक या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तैसे वेगळे वेगळेपणे प्रकृतीचे अंतःकरणे देखत विदे म्हणे ब्रह्म होते. अशा प्रकारे दोतले अंतर कळलं पाहिजे. नाही का नाही? जे आत्मबुद्धी आली लोक देहालाच आत्मा म्हणतात, त्यांची प्रक्रिया वेगळी वेगळी असते. वेदांतशास्त्रामध्ये देहाला आत्मा म्हणतात व देह जड स्वरूप आहे. आत्मा जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग देह आत्मा कसा होऊ शकेल? त्याला अन्नमय कोश म्हणतात. कोणता कोश? अन्नाने काय होतं? वाढतो. ज्याचं जसं पोषक असेल त्याप्रमाणे त्याचं पोषण होत असतं. म्हणून ईश्वराला शरीराकरता ह्या सगळ्या गोष्टीची निर्मिती करावी आहे. बाळा विवाह कोण करीत होत बदली वाढवी श्रीपती. तुमच्या पंचदशीमध्ये भूत विवेक आहे ना, त्याच्यामध्ये हा विवेक केलेला आहे. देव सौन्नमय आत्मा प्राच्य ऊर्ध्वं तद्भावतः असा श्लोक आहे त्याच्यामध्ये. आणि ब्रह्म हे कसं आहे? आकाशावनी वाढ अव्यक्ताची पहिलं कड आणि भेटली आपाडा पाड गोळणे. तेव्हा आकाशाची वाढ, आकाश सुद्धा कुठे लपते याचा पत्ता लागत नाही. व्यक्त आणि अव्यक्त या दोहोचे अधिष्ठान असल्यामुळे ते त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गुणधर्म नाही. आकार जेत सरे जीवत्वजेत वगैरे द्वैत चेतन रे अद्वैत अद्वैत स्वरूप आकार संपन्न जीवत्व जेत वगैरे नाही का. या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर जीवदशा संपली. नाहीतर जीवदशा किती फिरत राहतो. या देहातून त्या देहात, त्या देहातून या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, अशी अनादिकालापासून असलेली धारणा संपन्न झाली आहे. आणि द्वैत चेतन रे अद्वैत, ज्या ठिकाणी द्वैत म्हणजे भेद आणि ते सत्यत्व समजणे याला द्वैत समजणं. द्वैत हे दुःखाला काय कारणीभूत आहे नाही का. आपण सहज सांगितलं तर द्वैत सहज दृष्टांत दोन भाग अगदी राम लक्षणाप्रमाणे वागायचे. रामायणातलं उदाहरण पुढे काय झालं की तुमचे दोन भाऊ मग कारभार एकाच्या हाती, याची मुलं त्याची मुलं. एक वेळ असा आला की एक ऊस आणला का आणला, इकडे लहान भावाची आणि इकडे आपली मुलं. ते काय झालं, आपली मुलं होती त्या भागाला शेंड्याचा भाग गेला. भावाच्या मुलाच्याकडे कोणता भाग गेला? बुडाचा भाग गेला. बरं का. त्याचा भाऊ होता लहानाचा उभा होता बघत होता. मग याने काय केलं, बिहाऱ्याबरोबर असं केलं का काय केलं. आता शेंड्याचा भाग कोणाकडे आला? लहान भावाकडे. आणि बुडाचा भाग कोणाकडे आला? हे कोणी पाहिलं. मग स्नान बिन झाला, सगळं काय झालं. मग म्हणाले दादा आता आपली ही वाटी करून टाकलेली बरी. म्हटलं असं का बरं. म्हटलं माझ्यासमोर जर तुझ्या ठिकाणी अपफर काय दिसतो
म्हटलं विषय वाटेल मी मेल्यानंतर म्हणलं आमच्या मुलाला कोण काहीच देणार नाही. कसा कोणामुळे दुःखाला कारणीभूत झाला. द्वैत द्वैताला की समजा पेढा घ्या घ्यायला लागलं. म्हटलं पेढा कसा लागला तुम्हाला बंद झाला काय झाला भाऊ झाला तुम्हाला. त्याचा चेहरा उतरला बा काय उतरला. त्याला विचारलं म्हटलं तुम्हाला भाऊ झाला बंद झाला चेहरा उतरण्याचं कारण काय. आमची इस्टेट म्हटलं 100 कोटी रुपये किती. आमचं 100 कोटी रुपयाची इस्टेट भाऊ झाल्यामुळे अर्धी झाला गेली. 50 कोटीचं काय झालं. द्वैत देतं द्वैत हे दुःखाला काय. बरं जाऊ दे आपलं काय. द्वैत आला म्हणजे दुःखाला काय. नाही तर बरं का भारत देशाचे खंडित होण्याचं कारण पाकिस्तान निर्माण होण्याचं कारण द्वैताला. दुःखाला काय ते परमात्मा तत्व पाडताची होती सर्वदा म्हणजे आत्मा अनात्मव्यवस्था राहत असल्या प्रकारचं जे परमात्मा तत्व आहे पाडता देवती सर्वदा. आता परिच्छिन्नता गेली आणि व्यापकपणाला आला. मिठाचा खडा आहे समुद्रामध्ये पडला चांगदेव 65मध्ये आले. मग तो मिठाचा खडा राहत असतो का जेवढा समुद्र आहे तेवढा होतो. तसा ब्रह्मस्वरूपाला झाल्यानंतर जीवात्मा तेवढाच राहतो. मी वासुदेव मग सर्वांमध्ये इष्टविद्या सर्वात श्रेष्ठ आहे. आत्मा अनात्मा व्यवस्था राजहंस. जसा राजहंस पक्षी जसा पाणी टाकून देतो दूध ग्रहण करतो पैसाही विचारतो आणि रचले प्रपंच साजे मग तत्व उरले शरीरे पाहिजे एको मिळाले ते निवडून राजहंस. ज्ञानदृष्टी म्हणतात. कोणती दृष्टी. असा आगवा श्रीकृष्ण पांडवां उगाणा दिला जीवा आहे. अशा प्रकारे सर्वच्या सर्व हिशोब भगवंतांनी अर्जुनाला जसाच्या तसाच दिला. कशा प्रकारे एक दृष्टांत देऊन सांगतो. येर कलशीचे जीव कलशीचे येरी विसवे जे जिया परी आपण पेतो असुरी दिसले असे. म्हणून आपल्या ठिकाणचं एक भांड्यातला या भांड्यातलं पाणी त्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर ते भांडं जसं भरतं तसं आपला बोध या भांड्यातलं दूध त्या भांड्यामध्ये टाकलं तर एक भांडं रिकामं होतं. आणि तसं आपण आपला बोध जर दिला तर रिकामं होण्याच्या ऐवजी अधिकामध्ये विद्या काय श्लोक आहे नाही का. राजविद्या राजगुह्यम हे भाऊ वाटून घेऊ शकत नाही. काय करून घेऊ नफात भाज्यम असं म्हटलेलं आहे. आणि कोण देता कोण ते तर नरदयचा नारायण. आणि वरी श्रीकृष्ण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी वरे म्हणला कोण देत असतात. तेव्हा अर्जुन आणखी भगवंताचा आणखी पांडवांना धनंजय असं भगवंताने म्हटलेलं आहे ना. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये आणि हा विचार सांगितलेला आहे. वृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानाम. पांडवामध्ये धनंजय म्हणजे अर्जुन हे माझं काय विभूती आहे. परी असो हे नाथेली न पुसता न काही बोले किंबहुना दिले सर्वस्व देवी. भगवंताने सर्वच्या सर्व आपलं जे वैभव आहे ते सर्व कोणाला देऊन टाकलं. अर्जुन भक्तीचा महिमाचा आहे ना.
भक्ताला काय परमात्मा कोणची उणीव ठेवत असते असं नाही. तैसा हृदयामध्ये मी राम सर्वस्व देऊन टाकत असतो. त्याप्रमाणे सर्व किंबहुना आपण कमीपणा घेतो आणि परमात्म्याला काय देतो? भक्ताला आणखी देतो. 12वा अध्याय त्याच्यामध्ये सर्व आहे. त्याचे जे आणखी हे असेल ते सुद्धा प्राणापरवते मजा आवडते निर्जी भक्तचरित्र ते किंबहुना दिले सर्व ज्ञानाचे सर्व ऐश्वर भगवंताने आणि अर्जुनाला देऊन टाकलं की तो पार्थ जे म्हणे अजूनही तृप्ती न म्हणे आणि अधिकाधिक होतानी वाढवित असे. तेव्हा जेव्हा ज्ञान आहे, ज्ञानच असं आहे बघा, कधी पुरं म्हणू देत नाही. सामान्य धनसुद्धा माणसाला कमी पडू देत नाही. नाही का यापेक्षा अधिक दिलं असतं जास्त तर फार झालं असतं. यापेक्षा धनिक लोकांची इच्छा आहे ती कधी पूर्ण होत असते का? नाही का? मामासाहेब एक गोष्ट सांगायची ना, श्रीमंताच्या घरी आम्ही उतरलो. मग श्रीमंत आपलं वैभव दाखवत असतो. हे इमारत आपली ही इमारत काही मोकळी जागा होती. म्हटलं ती मोकळी जागासुद्धा आणखी घेण्याची आमची इच्छा आहे. पण तो म्हणला काय जितके रुपये लागेल तेवढे जागा सोडायची नाही. म्हणजे मामासाहेब म्हणायचे इथल्या बिल्डिंग झाल्या गरीब करतं तरी राहू दे का तुझ्या घशात सगळं जगण्याचं सगळ्याला काय परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. जगण्याचा सर्वांना काय अधिकार आहे. आपण आपल्याकरता प्रयत्न करत असतो. मग देवाने एका माणसाकरता तेवढी सृष्टी निर्माण केली की 4 खाणीतले जीव जेव्हा जगवायचे. किती खाणीतले? मग कोणाला जगवायचे? परमेश्वराला. म्हणून ज्वारीचं ताट असतं, आलेलं कणीस त्याच्यातले दाणे कोणाकरता असते आणि ते ताट कोणाकरता असते? बैलाकडे. म्हणून ते वैरण पचवण्याची शक्ती कोणात दिली? बैला. आणि न पचवण्याची शक्ती दिली आपल्याला. आहे का? कोणी काय स्वयंपाक करून घालत असते का कोणाला? तरीसुद्धा आणखी कधी आजारी पडला आहे का बैल? नियमित पण आहे बाबा. जीवसृष्टी आहे ना. आपण जास्त काढलं तर काय होते? वाजेपेक्षा माणसाने जर जास्त अन्न ग्रहण केलं ते अन्न ग्रहण पचण्याच्या वेळी सडत असतं आणि त्याचा परिणाम बरं का दुर्गंधी येत असते तिकडे. सांगा कधी गुरांना कधी आजार अजीर्ण झालं का? युक्त जेवत असतं किती त्याला लागलं तेवढं घेतो बाकीचं टाकून ईश्वराने लीला दिलेली काय केलेली माहीत दृष्टांत संपन्न सगळं सांगा. म्हणून ज्ञानाच्या विषयीची इच्छा जी आहे ती इच्छा कधी पूर्ण होत नसते. आता आवड असावी लागते. काय असावी लागते? आवड असली म्हणजे. आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये नाही म्हणत नाही. आवडणारा पदार्थ एकदा माणसाला आवडला बाकीच्या पदार्थाचा निराश करून कोणत्या पदार्थावर ताव मारतो? श्रीखंड. स्नेहाच्या बरोबरी अमोतला दीप घे थोरी आणि जाडा अर्जुना अंतरी परिसदावे. स्नेहाच्या बरोबरी ज्याप्रमाणे एखाद्या दिव्यामध्ये आपण जसा तेल टाकत असतो त्याप्रमाणे जीव विजण्याच्या ऐवजी वाढत असतो. साडांतरी परिसदाशी त्याचप्रमाणे अंतःकरणामध्ये ज्ञानाची झाड कधी कमी होत नाही. मरेपर्यंत सुद्धा ज्ञानाचा साधकच राहत असतो. नाही विद्यार्थी जशा म्हणतात ना तेव्हा मोठ्यांच्याकडे बघा तुम्ही विद्यार्थी जशा जशीची तशीच असते. त्या विद्यार्थी जसा सुग्रणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे मग अवतारी हात जायचा. एखादा चांगला प्रसंग असतो, श्रीमंत आहे
भोजनाचं आमंत्रण आहे. बाई देखील कशी आहे, सुगरणी आणि रसज्ञ आणि सुगरणी. बाई सुगरणाचा विभाग आहे. त्याला रसायनशास्त्र असं म्हणत असतात. त्याच्यामध्ये रसायनशास्त्र जसं औषधी तयार होते, जसं अन्न हे सुद्धा औषधीप्रमाणे असतं. ते माणसाला सर्वतोपूर्व पोषक आहार म्हणतात. कोणता आहार? अलीकडे काय लागले पोषक आहार. पोषक आहार घेणारे लोक, शीख लोक बघा तुम्ही, सर्वांगाने कसे असतात, धडधाकड पोषक आहार घ्या. त्यांना विचारलं, म्हणलं अहो काय ज्वारी? ते म्हणलं सर ज्वारी म्हणजे काय? पंजाबमध्ये सगळा काय भेटतो, तुम्ही म्हणजे आपल्यासारखा का? म्हणजे पोषक कुठे आहे? पोषक आहे अजून षडरस युक्त असं म्हणत असतात. अन्न किती युक्त? आपल्याला एकच माहिती आहे, करवती भोजन. करवती भोजन म्हणजे ती लाकूड जिरते ना, इकडून इकडे समोर हात पिटलं, समोर पिटलं आणि पाठीमागे भाकरी. नाही पिटलं असलं तर चटणीचा गोळा. लाडू कोणता? लासलगावचा कांदा. दणकुनाचा. पण तुम्हाला माहिती नाही का, आपल्याला दिसते असं, पण कामगार लोकांना आरोग्य आहे का? कोणाला? जेवढे बैठे काम करणारे ना, सगळ्या रोगाचे माहेरघर आहे. कोणते दिवसभर घाम काढतात, त्याला एकही रोग माहिती. काही खाल्लं ते पचून जाते आणि जिथं पडला तिथंच जाऊते. दृष्टांत संभळा. सुगरणी आणि उदारे. बाई स्वयंपाक करण्यामध्ये हुशार आहे, पुन्हा आणखी कसे आहे, उदार असावे लागत असते. हा म्हणतो 1 लाडू वाढा आणि ती म्हणते 5 लाडू वाढा. याला उदार म्हणतात. आणि रसज्ञ आणि जेवणारे. जेवण करणाराही मनुष्य रसज्ञ असावा लागत असतो. नाहीतर आपला रसज्ञ, जसे रसज्ञ आणि पहिल्याच याच्यामध्ये हे रसज्ञ म्हणजे त्याची चव घेणारा. आणि मिळतही मग तरी हात द्यायचा. मग वाढणाऱ्या बाईला आनंद वाटत असतो, जेवणाऱ्यालाही सुद्धा आनंद वाटत असतो. हा सांगण्याचा तात्पर्य अर्जुनाची अशी स्थिती झालेली आहे. म्हणून भगवंतांनी असं सांगितलेलं आहे. तैसे जीव तसे देवान पया उगार अवधानाची आलवलावा. आणि पाहता व्याख्यान चढले धावा चौघ. थोडा सांगण्याकरता भगवान आणखी गेले. तर अवधान दिल्यामुळे एकपट बोलण्याच्या ऐवजी किती म्हणलं हे 5 मिनटं आपले मनोगत सांगतील. पण बरोबर योग्य वेळ असेल तर 5 मिनटं काय बसले, किती सांगेल काही सांगता येईल. त्या विवेकानंदानं किती 2 का 3 मिनटं वेळ दिला होता. किती धर्मपरीक्षा धरली होती त्याच्यामध्ये. पहिल्याच आणखी बोलण्याबरोबर टाळे वाजवायला काय झाले, टाळ्या बंद कराव्या लागल्या. काय करावं लागले? मग सगळ्यांनी सांगितलं, म्हणलं तुम्हाला वेळेचं बंधन नाही, तुम्हाला जितकं सांगायचं असेल तितकं आहे का. कारण सगळ्या बोलण्यामध्ये अप्रतिम गोडी होती. काय होती? विवेकानंदाचं सांगताना कन्याकुमारीला तसं काय विजय घेऊन राहिले होते विवेकानंदाचं स्मारक. पण अलीकडचा काळ असा झालेला आहे की बरं का, मग आता हिरो कोणाचा झालेला आहे? आता विवेकानंद बाजूला पडत चाललेला आहे आणि शाहरुख खान जवळ येऊन राहिले. कुठे चित्रपट कोणाचं? दुसरा एक अमिताभ बच्चन. क्रिकेटर आणि कोण 2 काय हे हॉलिवूडचे पुढं हे हिरो तो दिशा येईन, हे सारे दिशा येईन. त्यांना सांगा वारकरी तिकडून संस्थेत तुम्हाला दिशा कळेल, काय कळेल. अमाप पैसा आहे म्हणतात, असं म्हणतात आपल्याला. काय किती पैसा?
अमाप पैसा. एक दृष्टांत आला आहे बरं सांगितलं. स्वाय मेघ सावरे जैसा चंद्र सिंधू भरे तैसा मातला रसा आधारित भरे श्रोत याचे. स्वाय मेघ सरे. नाही का आकाशामध्ये मेघाची पळी आलेली आहे. मग वारा काय करत असतो, बरोबर त्याचं वितरण करत असतो. एकाच ठिकाणी पाऊस पडत असतो का सगळ्या हे भारतावर पाऊस पडतो. ही सगळी योजना कोणाला करावी लागते? परमेश्वराला. मेघ जड आहे, त्याला कुठे शक्ती आहे का? मग सगळीकडे आकाश आहे, सर्वत्र वसावे, वर्षावे वर्षावे जळे. सत्ता कोणाची आहे? माझं आहे. तुम्हाला नगरपालिकेला सगळ्याला पाणी पुरवावं लागते सगळे, एकालाच पुरवावं लागते का? मग ही योजना कोणाकडे आहे? नगरपालिकेकडे. तसं सगळ्या जगाला पाणी पुरवण्याची योजना कोणाकडे आहे? त्याचा चालक कोण आहे? ईश्वर आहे का नाही? आकाश ऐसा जो आणि तो मी जगाचा. ही सगळी शक्ती कोणाची आहे? दृष्टांत आला आहे म्हणून इथे आणखी सांगितलं. म्हणून स्वाय मेघ सावरे आणि जैसा चंद्र समुद्र सिंधू भरे. आकाशामध्ये आलेला पौर्णिमेचा चंद्र पाहता बरोबर समुद्राला काय येते बघ. मुंबईला अशा उड्या मारतो समुद्र. काय मारतो? त्याच्यात बराचसा इतिहास आहे. कारण 14 रत्न निघाली, त्याच्यात चंद्र निघाला. मग चंद्र हा समुद्राचा काय झाला? पौर्णिमेच्या दिवशी काय होतो? मग बापाला काय होतो? मग उड्या मारतो. इथून तरी इथून शिकून गेलेले पोरं असतात ना, वयाने लहान असतात, सुंदर कीर्तन करतात, काय करतात. आणि वडील ऐकायला बसत असतो. तेव्हा वडिलाच्या मनामध्ये आनंदाचे उकळ येते. म्हणलं काय आपलं पोर बापाच्या मुलाच्या विजयीत बाप संतोष आहे. आनंदमय आगवे विश्व के जल देवे राय परिसवाय संजय. आता हे सगळं विश्व परमात्मा किम सुरू करणार आहे. अवघाचे संसार अवघ्याचे त्रैलोक्य आनंदाचे. जय जय औषध उदारे प्रसिद्ध विश्व की जल देवी राय परिसावे संजय. संजय धृतराष्ट्राला सांगतो, म्हणलं राजा ऐक की, हे म्हणजे महाभारत श्री व्यास प्रांतमध्ये भीष्मपर्व सांगितलेली कथा. म्हणलं हे भगवद्गीता कुठून उत्पन्न झाली? महाभारत आहे. महाभारतामध्ये 18 पर्व आहे. त्याच्यात भीष्मपर्व आहे. भीष्मपर्वामध्ये भगवंतांनी जो काही उपदेश केला तो व्यासनारायणाने अनुष्ठुप छंदामध्ये, कोणत्या छंदात? म्हणजे सगळं वाङ्मय आहे ना. हे वाङ्मय कवितेच्या याल्यावर आहे. गद्य आणि पद्यामध्ये सगळं वाङ्मय. हे म्हणजे महाभारत श्री व्यास या प्रांतमध्ये भीष्मपर्व संगती सांगितलेली कथा. तो श्रीकृष्ण अर्जुन संवाद नागरी बोली विशद सांगून दाऊ प्रबंध वेद. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाचा जो संवाद आहे, कोणत्या भाषेमध्ये सांगू? मग नागरी म्हणजे मराठी भाषेमध्ये. सांगून जाऊ प्रबंध गोवे जाऊ. गोवी या छंदामध्ये आणि सगळी ज्ञानेश्वरी नाही का संतांचं वाङ्मय सगळं गोवी या छंदात आहे. अभंग आणि गाथा कोणत्या छंदात आहे? अभंग. ज्ञानेश्वरी वगैरे कोणत्या छंदात आहे? गोवी. नुसतीच शांती कथा आणि जे किरवाकपदा जे शृंगाराची या माता पाय ठेवी. नुसतीच शांती कथा आणि जे शांत रस आहे, नवरस आहे ना, हास्य करुण रुद्र बिभत्स वगैरे आधी करून त्याच्यामध्ये शांत रस म्हणतात. नुसतीची शांती कथा सगळ्या ह्याच्यामध्ये रसयुक्त असते ना तुमचा.
नाही का ब्रह्मस्वरूपाचे चिंतन म्हणा, भक्ती म्हणा, मोक्षपदही तुच्छ केली या कारणे, विटे ऐसे सुख नव्हे थोडं तर पडती यार. भक्तिरस म्हणजे काय आंब्याचा रस आहे का? तोही रसच आहे, पण भौतिक आहे. हा रस सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आगवेची शांती कथा आणि जिलकीर वाक्पथा, शृंगाराची माता पाठवे. तर शृंगारच म्हणून आहे. अलीकडचा लोक जास्त पसंत कोणता? शृंगार बद्दल आहे ना. अलीकडचा सगळा हे चाललाय. ईश्वराने जे काही दिलं असेल त्यांच्यावरती समाधान न मानताना ईश्वराची चूक भरून काढतात. कशाची? आता ईश्वराची चूक भरून काढणं म्हणजे एखादा मनुष्य रंगाने सावळा असेल तर ईश्वराची काय देणगी आहे. मग सावळेपणामध्ये समाधान न मानताना पुन्हा त्याला मेकअप करत असतात. जे दिलाय त्याच्यात काय मानलं पाहिजे? समाधान मानलं पाहिजे. आणि पुन्हा लावत बसा, दूध बसा. केमिकल वाईट आहे म्हणतात बाबा. ते त्वचेला काय ते हे करते. असं डॉक्टराचं काय म्हणून एक 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 दृष्टांत सांगितलं. दावे लाळ देशी नवी, साहित्यात बुजावी आणि अमृताते चुकी ठेवी गोडसपणे. दावी वेल्लाळ देशी नवी, मराठी भाषेमध्ये आम्ही सर्व सांगू. साहित्य ते बुजावी. साहित्य एक शास्त्र असते. काही काही विद्यार्थी असतात ना, साहित्याचार्य म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये प्रास अमुका तमुका असे हे आपल्यात तेवढा अभ्यास कमी पडतो. साहित्य असं म्हणतात त्याला. आणि जलकीर वाक साहित्याचे उदावे आणि अमृताचे चुकी ठेवी गोडसपणे. त्याच्यामध्ये असलेला अनेक बडवा किती सुंदर आहे म्हणून त्याचं वर्णन करतात. अमृताचे चुठेवी. व्याख्यानामध्ये अमृताला सुद्धा बाहेर मोठ्या मोठ्यांची व्याख्यानं होत असताना ते ऐकण्याकरता भरघोस लोक येत असतात. तर निष्णातपणे भागवत जे डोंगरीजी महाराज सांगायचे. काय लोक मोरार बापू काय सांगतात? ते बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये काय असो आनंद बरोबर. प्रत्येकजण एक एक आहे. ह्याच्यामध्ये काय असते? हे भगवद्गीता सांगण्यामध्ये स्वामी राम सुखदासजी काय हे सांगाय एक 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 स्वतःला उठूसच नाही वाटत बाबा, ऐकतच बाबा. म्हणून एक 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 अमृताचे चुकी म्हणे गोडसपणे ते सांगतात ना. याच्यामध्ये हे आपले शुकाचार्य आणि राजा परीक्षितीला भागवत सांगायचे. ते भागवत आपल्याला प्राप्त व्हावं. कोणाला प्राप्त व्हावं? अशा स्वर्गातल्या लोकांना आनंद झाला. म्हणलं आता कोणती युक्ती करायची आणि ते भागवत कोणाकडे आणायचं? आपल्याकडे आणायचं. म्हणून तुमचे इंद्र सगळे आले. म्हणजे महाराज म्हणलं काय आहे? म्हणलं राजा परीक्षितीला अमर करायचं ना, आम्ही अमृत घेऊन आलो. काय घेऊन आलो? हे अमृत जरी घेतलं जरी साप चावला तरी परीक्षिती का होणार नाही. पण म्हणलं एक अट आहे. कोणती? तुमचं जे अमृत आहे मुखातून चाललेलं आहे ते आम्हाला देऊन टाका ना, आमचं अमृत. मग त्याला सांगितलं, म्हणलं राजा अरे असे असे आहे, तुला अमर व्हायचं आहे ना, मग स्वर्गातून अमृत आणलेलं आहे तू घे. आणि त्याच्याऐवजी म्हणलं हे त्यांना देऊन टाक. तर म्हणलं हे पहा अमृताला कवडीची किंमत नाही. काय अरे तुमचं जे तन्मकामृत भोजनम असं वर्णन काय. तुमच्या मकातून येणारं अमृत आहे. म्हणलं सामान्य असून स्वर्गातलं अमृत काय करेल? फक्त आयुष्य वाढवेल, मरण चुकू शकत. आणि तुमचं अमृत आहे काय काय करेल? अमर करेल. म्हणजे श्रीमद भगवद्गीता कोणी सांगितलेलं आहे? शुकाचार्य महाराज. आनंदाची गोष्ट आहे. माणसाने
काही का असेना भागवत रामायण एकदा तरी लोकांना काय करावं, ऐकावं, आणखी काय करावं सांगा. आता काही साखरेची गोडी जशीची आहे. म्हणून अजूनही सुद्धा रामायण भागवत सांगणारा मनुष्य तो कधी भुकेने मरू शकत. त्याच्यामध्ये कारण रामकथा आणि श्रीकृष्ण कथा असे दोन विख्यात आणखी ग्रंथ आहे. याचं मूल्य होऊ शकत. द्वापार युगामध्ये सांगितलं तरी सुद्धा जसंचे आहे नाही. काहीतरी किंबहुना साधा जरी एखादा रामायण सांगणारा असला तरी सुद्धा 500च्या वर श्रोते असतात. अनवश्य सांगावं काय बिघडलं, अत्तराचा धंदा करायला काय हरकत आहे, कोळशाचा धंदा करायला. लोक काय करतात, टीका करतात. टीका करून नाही. एवढं मोठं महाराष्ट्र आहे, किती रामायणकार आहे आणि केवढा मोठा महाराष्ट्र आहे. ममता आदिवासी लोक, गुन्हेगार लोक त्यांना ऐकायला मिळत नाही ना. ते त्यांचं गुन्हेगारी सुटते. ते आमचे शांबाचे ते जेलमध्ये त्यांना प्रसंग आला. आता जेलमध्ये आलेले लोक कोणते असतात सगळे, ते का साधक असतात. सगळा विषय पामराचा भरणा. पण त्याच्यामध्ये तिथं रामायण सांगायचं कुठं त्यांना साधक बनवले. ही शक्ती कोणाच आहे? संत वाङ्मयामध्ये जे खडाची व्यंकटी तुया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो सहजालेला आहे म्हणून दृष्टांतारामध्ये सांगितलं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, खेचराची मनात आणि सात्विकाचा पाना श्रवणासवेश मनात समाधी. खेचराची एक योनी आहे. नाही का काहीतरी माणसाच्या मनात याचं घडल्यानंतर योनी प्राप्त होते तिला खेचर म्हणतात. आकाशातच वर्णन राहतात. कुठे? खनामाकार. आणि सात्विकाचा पाना कोणत्याही गोष्टीमध्ये साधकाला सांगणं काही मोठं विशेष नाही. पण दुर्जनाचा सज्जन बनवणं याच्यात विशेष आहे. कोणाला? दुर्जनाला सज्जन नाही का. वाल्मिक किती दुर्जन होता सांगितलं. वाल्याचा काय केला? मग इथं तरी काय पहिली अवस्था कोणती असते विद्यार्थ्याची. आणि पुढे मग एखाद्या ठिकाणी का म्हणलं काय भानगड, अहो काय हो त्याला काहीच येत नव्हतं. 5,000 लोक त्याच्या कीर्तनाला जातात. मग शक्ती कोणाची आहे? अधिष्ठानाची आहे. असं आहे ना. ज्या कागदावरती गव्हर्नमेंटचा शिक्का पडला म्हणजे 500 रुपयाला जात असते ते. नाही तर फुकट कोणी कागदाला विचारत नाही. आपण कीर्तन तरी काय आहे? संतांच्या गोष्टी सांगणे. काय सांगणे? वाङ्मय कोणी निर्माण केलं? संतांनी जर आणखी असं लिहिलं नसतं तर आपण काय सांगेल? मग शिवाजी महाराजांनी चरित्र लिहिलं म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन करणारा मनुष्य प्रतिष्ठित होत असं. पण चरित्रकार कोण आहे? शिवाजी महाराज. त्याचा आदर्श दाखवणारे कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. तो जाई होतो माते आम्ही विष्णुदास दृष्टांत. आणि सात्विकाचा पाना श्रवणासवेश मना समाधी जडे. जर तो स्वतःहून बसला तर काय वाटते बघ, सगळं विसरून जाते. समाधी अवस्था अशी आहे की ज्या सर्वांमध्ये सर्वस्वाचा काय पडतो? विसर पडतो. नाही का. दुःखाचाही विसर पडणे समाधी अवस्था. आपला अभ्यास कमी पडतो. दोन्ही भक्तिशास्त्रामध्ये समाधी आहे, ज्ञानामध्ये सुद्धा यश ब्रह्मी स्थिती आणि योगशास्त्रामध्ये सुद्धा काय 6व्या अध्यायाचा त्याच्यामध्ये ती समाधी कुठे लावायची, काय लावायची
त्याचे आसन वगैरे आसन कुठे असावं, भलत्याच ठिकाणी कुठे लागते असते का समाधी, एकांत लागत असतो. काय लागत असतो? पुंडलीनी शक्ती ज्या करत होते. मग अष्टमहासिद्धी काय होतात, प्राप्त होतात. नाना प्रकारचे अडथळे असतात, तरी त्याला न जमणारा मनाचा मनपणाच नाही सावतो. कुठेही समाधी आहे. किती दुःख असू द्या, मग त्या दुःखाची त्याला वार्ता सुद्धा नसते. मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जो परिवारे. जोग महाराजांचे शिष्य तुकाराम बाबा होते, त्यांना समाधी लागत आहे. पण नरसिंह सरस्वती आहे ना, त्यांना उत्सवी, त्यांना काय लागायचे, 2-2, 3-3 दिवस समाधी म्हणजे त्या समाधीमध्ये भूक नाही, काही नाही, आणि झोप सुद्धा नाही, अशी अवस्था. एक गुजराती महात्मा होते. आता गुजरात देश म्हणजे श्रीमंत देश, आणि ते श्रीमंताचे महाराज, आणि मग जर 2-2, 3-3 दिवस काय लागायचे, समाधीतच गेले बाबा ते. त्यांचं आयुष्यपान कुठे वाचलं. समाधी उत्थान झाल्यानंतर उठायला पाहिजे, कुठला हलवला तरी काय होईना. त्या समाधीतच काय झालं, समाधी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये समाधी आहे. आणि हे तुमच्या पाश्चिमात्य लोकांना फार आवडते. तुम्ही ऋषिकेश वगैरे तिकडे जा, त्यांना एक समाधीची अवस्था काय होते. त्यामुळे तुम्ही आम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे आम्ही वागतो, पण आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आता समाधी काय इतकी हे आहे का, भक्तिशास्त्रातली समाधी आहे बघा. राजा परीक्षितीला भगवान आणखी शुकाचार्य लागतात. परिस्थितीला समाधी लागलेली आहे. काय लागलेली आहे ते सांगतात. भगवान शंकर कोणाला उपदेश करायला लागले, पार्वतीला. तिला तर काय लागली, झोप नाही, समाधी लागली. त्याचा फायदा कोणी घेतला, मच्छिंद्रनाथ आले, मासुळीचं रूप घेऊन आले. म्हणलं एवढं ज्ञान चाललेलं आहे, फुकट चाललेलं आहे त्याचं, मग तेच आपल्याला प्राप्त झालं आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्ष, आणि मग ते ज्ञानेश्वर महाराजापासून ते जोग महाराजापर्यंत आला. कोणापर्यंत? चांगली परंपरा आहे आपली, आदर्श परंपरा आहे. सात्विकाचा भारा श्रवणासवे सुमना, पैसा वाग्विलास विचार गीतार्थीची, आणि आनंदाचे आवार. पैसा वाग्विलास विचार गीतार्थीची. आता आम्ही जो काही तुम्हाला ओवियाच्या प्रबंधामध्ये आणखी विस्तारपूर्वक सांगणार आहोत. गीतार्थीची विश्वगुरु, गीता ही जी आहे हे काही परिच्छिन्न लोकांकरता इतकीच आहे का? मग गीतेचं जे श्रवणाचं जे व्यापक क्षेत्र आहे, सगळं जग व्यापक आहे. आनंदाचे आवारू किंबहुना सर्वसुखी भजदो आदिपुरकी. किंबहुना एकसुखी का, सर्वसुखी. सर्व म्हणजे सगळं जगत त्याच्या. म्हणून मामासाहेब म्हणायचे बा, हे पसायदान आहे, हे नुसतं भारतापुरतं नाही, जगापुरतं आहे. किती लोकांपुरतं आहे? कारण ती पैसादान तसं जे कडाची व्यंकटी सांडो असे खरं व्यापक बोध आहे ना. कोणता बोध आहे? सूर्य काही एका गावाला प्रकाश देण्याकरता येत असतो का? सगळ्या जगाला काय देतो? सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी, तिने देव द्यायचे आणि जगी सूर्य द्यायचे. श्रवणाचं वेसुमना, पैसा भाग विलास विस्तार वितार देशी विश्वगुरु, आनंदाचे आवार. संतांचा अवतारच असा आहे. सूर्य जो उगवत असतो तो प्रकाश ठेवून येत असतो, प्रकाश घेऊन येत असतो आहे ना. अमृत गोडी ठेवून येते, गोडी घेऊन येते.
महिमा उपदत्ताची ज्ञानी. आणि आनंदाची गोष्ट आहे, आळंदीमध्ये तिन्ही देवाचा काय आहे नाही का. तुमचं म्हटलं आहे ना, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार अनुभवाचा ब्रह्मास्त्र पाण्यातून झाला. सदाशिवाचा अवतार हा सदाशिवाचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा मग ते फक्त आनंद अवतार आदिशक्ती मुक्ताबाई तिने ब्रह्मा विष्णू आणि त्यांच्या रूपाने काय झाले म्हणून अलंकापुरी पुण्यभूमी तिथेही आनंद होता. ही भूमी इतर भूमीपेक्षा सुद्धा एकाच आईच्या कुठे तिने काय आले 4 अवतार आलेला. धन्य दयाचे कुशी ज्ञान. आणखी याच्यातला अधिक विचार केला थोडा विचार नंतर सांगतो. चांगले श्लोक जगाचे कल्याण घेऊन टाकायचं. घ्यायला काय हरकत आहे, उद्या घेऊ म्हणतात.